अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, तुम्ही दूध उत्पादनाच्या क्षेत्रात येऊ इच्छित असाल, आपल्या मोकळ्या जागेत गोठा बांधून पशुपालक व्हायचा, गाई म्हशी पाळण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला काही गोष्टींची माहिती आधीच करून घेणं गरजेचं आहे। जसं की गोठ्याला जागा किती लागणार, कोणत्या जातीची गाय किंवा म्हैस किती लिटर दूध देते, चारा आणि वैरण दिवसातून किती व कोणतं द्यावं, मुक्त गोठा पद्धत स्वीकारावी की बंदिस्त गोठा चांगला। आजवर ग्रेट महाराष्ट्र चॅनलने वरील जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय, जाणत्या लोकांचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। ह्यात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न हाही असतो की जनावरांना नक्की कोणते आजार व रोग होण्याची शक्यता आहे, त्याची कारणं काय असतील, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय आणि रोग झाल्यास उपचार कसे करावेत हे समजणं गरजेचं आहे। आम्हाला ठाऊक आहे की तुमच्यापैकी अनेकांना याची माहिती जाणून घ्यायला आवडेल, तर आज आपण जाणून घेणार आहोत जनावरांमध्ये आढळणारे रोग, त्यांची लक्षणं आणि त्यावर उपाय। ह्यात आपण जनावरांना मुख्यत्वे करून होणाऱ्या रोगांचीच माहिती आपण घेणार आहोत। जनावरांना सर्वाधिक होणारा आजार वा रोग म्हणजे लाळ खुरकूत। हा एक विषाणूमुळे होणारा रोग आहे। हा रोग हवेमार्फत, दूषित खाद्याद्वारे अथवा रोगी जनावरांच्या संपर्कात आल्याने होतो। हा 4 प्रकारच्या विषाणूंनी होतो बरं का, जसं की आशिया 1 व त्याच्या उपजाती, तसेच OAC ह्यामुळे हा रोग होतो। हा रोग जनावराला झाला हे तुम्हाला कसं ओळखता येईल, तर हा रोग झाला की जनावरांच्या तोंडातून चिकट लाळ गळत राहते, जिभेवर, हिरड्यांवर आणि खुरड्यावर जखमा होऊ लागतात, जनावरांना ताप भरतो, ते चारा खाणं कमी करतात, कामाला लावलेले बैल ह्यामुळे थोड्या काळासाठी निकामी होतात। हा रोग होऊ नये म्हणून जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवून घ्याव्यात आणि त्यावर बोरोग्लिसरीन लावावं। जनावरांना पशुवैद्यांच्या सल्ल्यानं अँटीबायोटिक देणं चांगलंय। कालवडी असतील तर पहिल्या वर्षात 3 वेळा आणि गायींना 2 वेळा लसीकरण करावं। ह्या रोगावर पूर्ण सदोष अशी उपचार पद्धती अजून तरी नाहीये, पण तीव्रता कमी करण्यासाठी ग्लिसरीन आणि बोरिक पावडरचा वापर केला जातो। जनावरांमध्ये अजून एक हमखास आढळणारा आजार म्हणजे बुळकांडी। हा ही दूषित चारा किंवा हवा आणि पाण्यामार्फत जनावरांच्या अंगात जाणाऱ्या विषाणूमुळे होणारा रोग आहे। ह्यात जनावरांना ताप येतो, त्यांची चारा खाण्याची इच्छा नाही होत, शेणात रक्त पडतं आणि शेणाचा उग्र वास येतो। याचा प्रतिबंध करायचा असेल तर रोग झालेल्या जनावरांचं विलगीकरण करावं, थोडक्यात क्वारंटाईन। त्यांचं उरलेलं खाद्य, मलमूत्र संपूर्ण पुसून स्वच्छ करावं। रोगी जनावरांना जमेल तितकं पातळ खाद्य द्यावं। ह्या रोगाने मेलेले जनावर एक खोल खड्डा करून त्यात मीठ टाकून पुरून टाकावं। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान वैद्यांच्या सल्ल्यानं बुळकांडीची लस जनावरांना द्यावी। तसंच जनावरात घटसर्प हा रोग देखील मोठ्या प्रमाणात आढळतो। घटसर्प हा बुळकांडी किंवा लाळ खुरकत प्रमाणे विषाणूने होणारा रोग नसून हा जीवाणूमुळे होतो। जनावर दुष्काळात असतील, त्यांचं कुपोषण होत असेल किंवा वातावरणात प्रचंड थंडी असेल तर हा जीवाणू वेगानं पसरतो। ह्या रोगात जनावरांना ताप भरतो, मानेच्या खालच्या बाजूला आणि तोंडाखाली सूज येते। हा रोग त्यांच्या शरीरामध्ये वाढला तर 2 दिवसात जनावर दगावण्याची भीती असते, त्यामुळे ह्यावर पटकन उपचार करणं किंवा प्रतिबंध करणं गरजेचं आहे। हे उपचार नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच करावेत आणि ह्याची प्रतिबंधात्मक लस वेळोवेळी देणं गरजेचं आहे। फर्या हा अजून एक रोग जनावरांना सतावतो। हाही घटसर्पासारखा जीवाणूजन्य रोग आहे। रोगी जनावरांच्या संपर्कात आल्यानं, दूषित चाऱ्यानं किंवा दूषित पाणी पिल्यानं हा रोग फैलावतो। कालवडी आणि 2 वर्षांपर्यंतच्या गायींमध्ये तो जास्त पसरतो। ह्या रोगात पुढील पायाच्या फर्यावर व मागच्या पायाच्या मांडीवर सूज भरते, जनावरांना असह्य वेदना होतात, त्यांना ताप भरतो आणि ते लंगडू लागतात। ह्याची लस उपलब्ध आहे, ती वैद्यांच्या सल्ल्यानं देणं आणि रोग झाल्यास वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार करणं फायद्याचं आहे। आणखी एक सर्वत्र आढळणारा रोग म्हणजे दगडी रोग। जनावर दुभतं असेल तर त्या जनावरांना हा रोग प्रामुख्यानं होतो बरं का। ह्यात सडातून दूधच येत नाही किंवा कास सुजू लागते, सडातून रक्त किंवा पू निघू लागतं। दुधाची तपासणी करून हा रोग ओळखून पाहावा लागतो। हा रोग होण्याचं मुख्य कारण गोठ्यातील अस्वच्छता हे आहे। सोबतच गाई म्हशीला गर्भाशयाचा आजार असेल, दूध कासेतच राहत असेल, खूप दाब देऊन दूध काढलं जात असेल किंवा काही
कारणानं कासेला जखम झाली असेल तर त्यामुळे हा रोग होतो. हा रोग टाळायचा तर मुक्त गोठा पद्धत वापरावी लागेल. कासेला दूध संथपणे दाब न देता काढा. दूध काढण्यापूर्वी कास पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे टाकलेल्या पाण्यातून धुवून स्वच्छ करा आणि मग कोरड्या कापडाने पुसा. जनावरांच्या आहारात दररोज खनिज मिश्रणाचा वापर करा. रोग झाल्यास पशुवैद्यांच्या सल्ल्यानं उपचार करा. पोटफुगी हाही एक आजार जनावरांमध्ये आढळतो. खरं म्हणजे नीट संगोपन केल्यास हा आजार जनावरांना कधीच होणार नाही. हा आजार संगोपनातील पशुपालकानं केलेल्या चुकांमुळे होतो. कधी जनावर शेतातलं किंवा टाकलेलं धान्य गरजेपेक्षा जास्त खातात आणि वर भरपूर पाणी पितात. त्यामुळे धान्य पोटातच फुगायला लागतं. वेगवेगळे गॅस तयार करू लागतं. त्यामुळे जनावर फुगल्यासारखी दिसू लागतात. तसेच गरजेपेक्षा जास्त आंबवणं, मूळ घास किंवा लसूण घास खाल्ल्यानं किंवा अन्न नलिकेला दुखापत झाल्यानं आणि पोटातलं आम्ल संतुलन बिघडल्यानं हा रोग होतो. त्यामुळे जनावर जमिनीवर नीट बसत नाहीत. वायू काढण्यासाठी पाय आपटू लागतात, तोंड उघडू लागतात. पोटाची उजवी बाजू फुगल्यासारखी दिसते. ह्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांना मापून गरज ओळखूनच चारा द्यावा. एकदाच देण्याऐवजी दिवसातून 4 वेळा अशा प्रकारे विभागून चारा द्यावा. डाव्या पोटाला मालिश करावी. टार्पिन तेल गोडे तेलात मिसळून द्यावं. जनावर कडक चारा खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. लक्षणं हाताबाहेर गेल्यास मग मात्र वैद्यांना पाचारण करावं. तर ही होती जनावरांना प्रामुख्यानं होणारे रोग व त्यांच्या लक्षणांची आणि त्यावर केल्या जाणाऱ्या उपायांची माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा हा पाठिंबा असाच असू द्या. ह्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत नवनवी माहिती पोहोचवण्यासाठी बळ मिळतं. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या माहिती सोबत. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.